हे बंद सर. तुम्ही फोन नाही केला ना, आम्ही फोनची वाट पाहतो. सरकारची जे कर्जमाफी योजना जाहीर केली ती फसवी आहे. याच्या संदर्भात तुम्ही आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला संनिवेदन दिले. काय मागणी आहे? आमची जी मागणी आहे, कारण जी कर्जमाफी जी जाहीर केली, या कर्जमाफीमध्ये अशा जाचकाठी टाकल्या की 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना आता मिळणार नाही. दुसरी अट, ज्यांच्याकडं सिमेंटचं पक्कं घर आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. तिसरी अट, ज्या शेतकऱ्याकडं 4 व्हीलर गाडी आहे, 4 चाकी गाडी आहे, त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. मग कर्जमाफी दिली कोणाला? जर तुम्ही सरसगट कर्जमाफी ही जाहीर करायला पाहिजे. या संदर्भात आम्ही संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने या अगोदरही 2-3 वेळेस आंदोलनं केली, रास्ता रोको केला आणि त्यांनी त्याचं एक फलित म्हणून आम्हाला असं वाटलं की सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याच्यामध्ये जाचकाठी टाकल्या. म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडायचं आहे. एक तर अवकाळी पावसाने जे पिकांचं नुकसान झालं त्याची अद्यापपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे. घरकुल असेल, गायगोठा असेल, अशा बऱ्याच योजनांचे पैसे जे आहे अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. त्यात कांद्याचे भाव असतील, कपाशीचे भाव असतील, मका असेल, या कुठलेच हमी भावाने खरेदी केली नाही. पण आज जी कर्जमाफी जाहीर केली ती सुद्धा फसवी कर्जमाफी आहे. त्या विरोधात आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने की 14 तारखेपर्यंत, 14 जूनपर्यंत तुम्ही हा जी कर्जमाफी जी आहे ही ज्या जाचकाठी त्या शिथिल करून सरसगट कर्जमाफी 14 तारखेपर्यंत जाहीर करावी. अन्यथा 15 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय येथे शेतकऱ्यांना घेऊन मोठं आंदोलन करण्यात येईल व त्याच दिवशी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. तसंच जी शेतकऱ्यांना आता सध्या महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर जे ऑनलाईन खत प्रक्रिया जी चालू केली आहे ती सुद्धा तात्काळ बंद करण्यात यावी. कारण शेतकऱ्यांना वेळेत खत मिळणार नाही. एक तर डिझेलचे भाव असे वाढले, डिझेल वेळेवरती मिळत नाही आहे म्हणून मशागत झाली नाही. आणि त्यात आणखीन आता या सरकारने ऑनलाईन प्रक्रिया खत हे सुद्धा ही तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा त्या विरोधात सुद्धा आम्ही आक्रोश निर्माण करू. बाकीच्या शेतकरी संघटनेला पण सोबत घेणार? हो, सर्वच जे शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही या राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहोत. शेतकरी बांधव आणि शासनाला या निमित्ताने काय आव्हान? तेच सांगितलंय की मी आता त्यांना निवेदनाद्वारे शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना, कृषी मंत्री साहेबांना एकच आव्हान करेल, एक विनंती करेल की साहेब, आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये म्हणून तुम्ही ही जी कर्जमाफी योजना जी आहे ही सरसगट कर्जमाफी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. अन्यथा 15 तारखेला शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिले की सरकारने जी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली त्यात जाचकाठी टाकल्या, त्यामध्ये शेतकरी बसतच नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडं गाडी आहे, घर आहे. मग आम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांना फक्त दळबदरी राहून फक्त कष्ट करायचे, मुलामुलीची लग्न करायची नाही का?
चांगले कपडे घालायचे नाही का? त्यांनी गाड्या घेऊ नये का? फक्त कष्टच करायचं, राबवायचं आणि शासनाने अशी जाचक अटी त्या ठिकाणी टाकायच्या आणि ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करील अशी स्थिती या ठिकाणी झाली आहे. म्हणून शासनाला आम्ही जाहीर करतो की तुम्ही 14 तारखेपर्यंत ही ज्या जाचक अटी आहे त्या काढून टाकाव्यात आणि सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी. नसता आम्ही शेतकरी सोबत घेऊन मोठं आंदोलन या संभाजीनगर शहरामध्ये उभारू. हीच या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती देऊ. आज संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांना झालीच पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना या सरकारने कुठंतरी वेड्यात काढलं असं म्हणावं लागेल. कारण कोणत्याही शिथिल अटी यांनी ठेवल्या नाही. तर काही ठिकाणी असं दिलेलं आहे की आपल्या शेतकरी बांधवांना जर स्लॅबचं घर असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही, जर कधी त्याच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही. परंतु मग तुम्ही या अटी ठेवताच कशाला आणि कर्जमाफी करताच कशाला? परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी जर तुम्ही खरंच कुठंतरी काम करत असेल, आता येणाऱ्या या निवडणुकीत तुम्ही सहभाग नोंदवताय. आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आमदार असतील, खासदार असतील, यांचे सुपुत्र असतील, हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवू इच्छित्या. परंतु ती बँक ही शेतकऱ्यांच्या पायाची आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जर त्या निवडणुका लढवतायत तर त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचा विचार करणारे तुम्ही जर असाल तर या शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी थेट आपल्या माध्यमातून संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि भविष्यामध्ये आमची एक दिशा ठरलेली आहे की 15 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी निवेदन तसेच आंदोलन आणि त्याच ठिकाणी उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घ्यावा आणि सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद.